ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। डीडीसीसी बँक संचालक पदाचे मानधन कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी। निलेश सांबरे यांचा मानधनासह सर्व सुविधांवर पाणी सोडण्याचा निर्णय। सार्वजनिक जीवनात पद मिळाल्यानंतर मानधन, भत्ते आणि विविध शासकीय सुविधांचा लाभ घेण्याची प्रथा असताना ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक निलेश भगवान सांबरे यांनी वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला। संचालक पदावर निवड झाल्यानंतर बँकेकडून मिळणारे मानधन, बैठक भत्ता, प्रवास भत्ता तसंच इतर कोणत्याही आर्थिक लाभाचा स्वीकार न करता ती संपूर्ण रक्कम बँकेतील कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे। या संदर्भात त्यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र देत संचालक म्हणून मिळणाऱ्या सर्व आर्थिक लाभांचा उपयोग कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करण्यात यावा अशी विनंती केली आहे। त्यांच्या या निर्णयाचं विविध स्तरातून कौतुक होत आहे। विशेष म्हणजे निलेश सांबरे यांचा समाजाभिमुख दृष्टिकोन नवीन नाही आहे। यापूर्वी ते ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना देखील त्यांनी कोणत्याही प्रकारचं मानधन, भत्ते, शासकीय वाहन किंवा कार्यालयीन सुखसुविधांचा स्वीकार केला नव्हता। एवढंच नव्हे तर कार्यालयातील फर्निचर, वातानुकूलन, एसी आणि इतर आवश्यक सुविधा त्यांनी स्वतःच्या खर्चातून उपलब्ध करून दिल्या होत्या। पदाचा उपयोग वैयक्तिक लाभासाठी न करता समाजहितासाठी करण्याची त्यांची भूमिका आजही कायम असल्याचं या निर्णयातून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रासाठी आर्थिक योगदान देण्याचा त्यांचा निर्णय अनेक लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी ठरत असून समाजात त्याचं स्वागत होत आहे। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।